मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती अभूतपूर्व वाहतूक कोंडी। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील एक मार्गिका सुरू, पोलीस अधिकाऱ्यांची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टँकर दुर्घटनेचा अहवाल मागवला। भविष्यात अशा घटना घडल्यास कशी सज्जता असावी यासाठी अहवाल मागवला। सूत्रांची माहिती, MSRDC कडून फडणवीसांनी अहवाल मागवला। 26 तासांनंतरही मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील अपघातग्रस्त गॅस टँकर हटवण्यात प्रशासनाला अपयश। एक लेन सुरू केल्यानं महामार्गावरील वाहतूक संत गतीनं सुरू, वाहनांच्या मोठ्या रांगा, प्रवाशांना मनस्ताप। पुण्यातून मुंबईला जाणाऱ्या सर्व एसटी बसच्या फेऱ्या तात्पुरत्या रद्द। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती वाहतूक कोंडी कायम असल्यानं प्रशासनाचा निर्णय। एसटी महामंडळाच्या अनेक बसेसही आत अडकून पडल्या। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडीचा प्रवाशांना मनस्ताप। अनेक ट्रक चालकांनी द्रुतगती मार्गावरच जेवणाची व्यवस्था केली, तर लोणावळा पोलिसांकडूनही मदत। मुंबई पुणे एक्सप्रेसवे सुरूच, रस्ता बंद असेल तर मला व्हिडिओ पाठवा, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। मोठी वाहतूक कोंडी झाली, पोलिसांना फक्त हप्ते घ्यायला जमतं। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर झालेल्या वाहतूक कोंडीवरून हर्षवर्धन सकपाळ यांची टीका। ट्रॅफिक पोलिसांना रस्ता मोकळा करता येत नाही, यांना मुख्यमंत्र्यांचं खतपाणी, हर्षवर्धन सकपाळांचं वक्तव्य। सांगलीवरून आलेल्या महिला प्रवाशांची गैरसोय, जेवणासह स्वच्छतागृहाअभावी 15 ते 16 तास महिलांचे हाल, महिलांकडून संताप व्यक्त।